सावधान. क्रोध वर्ग. कोध व गो. धम्मपदातली धम्मपदातला 17वा वग्ग आहे आणि त्यातली तिसरी गाथा आहे. धम्मपदातली क्रमशः 223वी गाथा आज आपण पाहणार आहोत. हं. अक्रोधेन जिने क्रोधं असाधुं साधुना जिने जिने कदर्यं दानेन सच्चेनालिकवादिनं. सरळ अर्थ आहे, क्रोधाला अक्रोधाने जिंकावं, वाईटाला चांगलेपणाने जिंकावं, कृपणत्व म्हणजे काय म्हणतात, कद्रूपणा किंवा संकुचितपणा किंवा तिथं काही दिलं जात नाही, दान केलं जात नाही, सोडलं जात नाही, म्हणजे त्याला आपण कंजूषपणा म्हणतो. तो कंजूषपणाला कंजूषपणाला दानाने जिंकावं आणि खोटेपणाला सत्याने जिंकावं. मग त्या अर्थाची ही गाथा आहे. अक्रोधेन म्हणजे अक्रोध, अक्रोधेन अक्रोधाने म्हणजे ज्याच्यात क्रोध नाही त्यानं क्रोधाला जिंकावं. असाधुं म्हणजे जे चांगलं आहे, कल्याणकारक आहे, हिताचं आहे, ते साधू, ते साधुत्वाने, त्या चांगुलपणाने, चांगलेपणाने वाईटाला जिंकावं, वाईटावर मात करावी. दानाने कद्रूपणाला किंवा कंजूषपणाला, कृपणत्वाला जिंकावं असं म्हटलेलं आहे. आणि सत्याने असत्याला किंवा अलिकवादिनं म्हणजे खोटपणा असं म्हटलेलं आहे. खोटेपणा, मुसावादा, थोडक्यात मुसावादा किंवा असत्य वचन. तर असत्याला सत्यानं जिंकावं. तर क्रोध अक्रोध, साधू असाधू, दान कद्रूपणा आणि सत्य आणि असत्य असे 4 जोड्या आहेत. तर ज्याचा प्रभाव जास्त असतो तर दुसरी बाजू आपापच कमी होते. जर क्रोध जास्त असेल तर मग आक्रोध अं, म्हणजे शांत चित्त नाही, म्हणजे क्रोध आहे. जर वाईट असेल तर मग चांगलं नाही. दान भावना असेल तर कंजूषपणा नाही, आणि कंजूषपणा असेल तर दान भावना नाही, आणि सत्य असेल तर मग असत्य नाही, किंवा असत्य असेल तर मग सत्य नाही. तर या परस्पर विरोधी जोड्या आहेत. तर एकानं दुसऱ्याला जिंकावं असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे वाईटानं वाईटाला चांगल्यानं जिंकावं अशा अर्थाच्या या अशा अर्थाची ही गाथा आहे. आणि अर्थ तसा सरळ आहे, परंतु याचं जर खोलात संशोधन करायला गेलं, मानसशास्त्रीय संशोधन, सायकोलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन, किंवा त्याला सप्तबोध्यांगांच्या भाषेत धम्मविचय म्हणतात. धम्मविचय म्हणजे प्रत्यक्षात त्या भावना कशा असतात हे त्यात शिरून जर पाहायचा प्रयत्न केला तर मग ते खरं काम होतं. पण ते क्रोध कळालाच नाही किंवा वाईटपणा कळालाच नाही किंवा कद्रूपणा कंजूषपणा कळालाच नाही किंवा असत्याचं भानच आलं नाही, असत्य कळालंच नाही, तर मग त्याच्या विरोधी भावना, चांगल्या भावना या निर्माण होणं अशक्य आहे. म्हणजे असं करावं तसं करावं असं म्हटलंय, पण आता ते कसं करावं, तर कसं करावं ह्याच्यासाठी त्याच्यात शिरलं पाहिजे.
त्याच्याशी एकरूप झालं पाहिजे. त्याच्याशी तादात्म्य, त्याच्याशी एकरूपता आली पाहिजे, तर ते समजतं. नाहीतर क्रोध कधी येऊन जातो आणि वाईटपणा कधी येऊन जातो आणि आपल्यातला कंजूसपणा कसा काम करतो किंवा असत्य आपण खोटं कधी बोलतो हे कळतच नाही, लक्षातही येत नाही, किंवा आलं तर पूर्ण लक्षात येत नाही. आणि लक्षातच नाही आलं आणि पूर्ण लक्षात नाही आलं तर मग परिवर्तन नाही. म्हणजे वाईट लक्षात नाही आलं तर त्याचं चांगल्यात परिवर्तन होऊ शकत नाही. म्हणून हे असं करावं तसं करावं हे म्हणणं बरोबर आहे, परंतु बुद्धांनी हे सांगितलंय की कसं करावं. हा केवळ सल्ला नाही, हे प्रॅक्टिकल आहे. हे प्रत्यक्षात कसं करावं हा मुद्दा आहे. आणि आपला अभ्यासाचा उद्देश तोच आहे. आपण काही शब्दांचा अभ्यास करत नाही. शब्दांचा अभ्यास प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करू शकतो, त्याला काय पुस्तकं वाचायची करायची, परंतु आपण चर्चा करतोय, त्याच्यावर आपण खोलात शिरतोय. आणि खोलात शिरणं याचा अर्थ असा आहे की या गोष्टी जिथं उपस्थित आहेत, जिथं आहेत तिथं जाणं म्हणजे खोलात शिरणं. मग आता क्रोध कुठं आहे किंवा संकुचितपणा, वाईटपणा कुठं दडलेला आहे, कंजूसपणा कुठं दडलेला आहे, असत्य वचन कुठं दडलेलं आहे, असत्य कुठं दडलेलं आहे, हे शोधण्याचं काम आहे. म्हणजे धम्म शोधण्याचं काम आहे. धम्म शोधले तर मग अधम्म पण कळतात आणि मग सद्धम्मात रूपांतर होतं. आता ह्या क्रोध अक्रोध, साधू असाधू, किंवा कृपणत्व आणि दान, कंजूसपणा आणि दान, सत्य आणि असत्य, ह्या ज्या जोड्या आहेत त्या एक अधम्मात मोडतात. एक एक बाजू अधम्मात मोडते, दुसरी सद्धम्मामध्ये मोडते. कारण सद्धम्मामध्ये शेवटी तणावमुक्ती आहे, दुःखमुक्ती आहे, निब्बाण आहे. त्यामुळे फक्त धम्म कळतो असं म्हणून धम्म कळत नाही. धम्म कळतो म्हणजे काय कळतो, तर अधम्म पण कळतो, अधम्म पण लक्षात येतो, सद्धम्म पण लक्षात येतो. हे तिन्ही बाजू किंवा धम्माच्या या दोन बाजू लक्षात आल्याशिवाय, त्याचं भान आल्याशिवाय, त्याची सती आल्याशिवाय, ते समजल्याशिवाय ते काम, प्रॅक्टिकल काम पुढं होत नाही. नाहीतर मग नुसतं ज्ञान राहतं. आणि आपण बऱ्याचदा काय म्हणतात, अनुभव नसेल तर मग ज्ञान जास्त बोलण्याचा, किंवा आपण त्याला एक जरा ज्ञान पाजळणे म्हणतो, ते काही ज्ञान पाजळण्याचा आपण जास्त प्रयत्न करतो, कारण त्याच्यात खोलात आपण शिरलेलो नसतो, त्यामुळं सांगतो आपण, पण प्रत्यक्षात तसं होत नाही हे आपल्याला अनुभवातून कळतं. म्हणजे आपण शिलाचरण म्हणतो. आता इथे शिलाचरणाचा पण मुद्दा आहे. शिलाचरण आपण म्हणतो, पण शील पालन होत नाही. प्रत्यक्षात ते फार कठीण आहे. कठीण का आहे, तर शील पालनासाठी म्हणजे सदाचरणासाठी दुराचरण आधी समजलं पाहिजे. म्हणून आता पंचशील हे नकारात्मक अर्थाने जास्त दिलेलं आहे.
पाणाती पाता वेरमणी, म्हणजे प्राणी मात्राची हिंसा किंवा त्याच्यावर अतिक्रमण करू नये, त्याच्यापासून अलिप्त राहावं. म्हणजे नकारात्मक बाजू सांगितली पाणातिपात, म्हणजे हिंसेतून मुक्त व्हावं असं नाही म्हटलं. प्राणी मात्राच्या म्हणजे जीवावर अतिक्रमण करू नये असं म्हटलेलं आहे. हिंसेतून मुक्त व्हा असं नाही म्हटलं, किंवा दान द्या असं नाही म्हटलं. अदिन्न दाना वेरमणी, न दिलेलं घेण्यापासून अलिप्त राहा असं म्हटलेलं आहे. तर ते अवघड आहे. नाहीतर मग हे दान द्या, मैत्रीपूर्ण कर्म करावे आणि दान द्यावे आणि संतुष्ट, हे हे म्हणणं चांगलं आहे, पण त्यांनी काम होत नाही. जोपर्यंत त्याची नकारात्मक बाजू लक्षात येत नाही तोपर्यंत सकारात्मक होतच नाही, होऊ शकत नाही. आणि नकारात्मक बाजू बोलल्यावर बऱ्याच लोकांना वाटतं की निराशावादी आहे. बुद्धाला दुःखवादी म्हणायचे. काही लोक टीका करतात. दुःख दुःख सांगतात फक्त. दुःख सांगितल्याशिवाय, दुःख समजल्याशिवाय सुख मिळू शकत नाही. सुखाचा संबंध दुःखाशी आहे. दुःख नाही कळालं तर सुख समजणं अशक्य आहे. सुख ही अपेक्षा आहे, पाहिजे, कारण त्याच्यातून आनंद मिळतो. त्याच्यातून माणूस तणावमुक्त होतो. पण कसं करायचं ते? दुःख कुठं दडलेलं आहे हे कळाल्याशिवाय त्याचं उच्चाटन होत नाही. त्याचं अं, निर्वाण होत नाही. वाण म्हणजे तृष्णा. तृष्णा, तृष्णामुक्ती म्हणजे दुःखमुक्ती. हे दुःख कळाल्याशिवाय मुक्ती, तृष्णा कळाल्याशिवाय तृष्णामुक्ती होतच नाही. आणि म्हणून तृष्णेपर्यंत पोहोचावं लागतं. पण बऱ्याचदा दुसरीकडे ध्यान दिलं जातं. बुद्धाला लोक निराशावादी म्हणतात, कारण ते म्हणतात मुळाकडे जा, मूळ शोधा, तृष्णा शोधा, तृष्णेचं कारण शोधा. तृष्णेचं कारण जाणीवा आहे, जाणीवेमध्ये दडलेला आहे. जाणीवा या अं, या अं, नामरूपामध्ये दडलेले आहेत, या शरीरामध्ये दडलेले आहेत, मनामध्ये दडलेले आहेत. मन हे पुन्हा विज्ञानामध्ये म्हणजे कॉन्शियसनेसमध्ये, चित्तामध्ये दडलेलं आहे. चित्ताने वेढलेलं आहे जणू काय मन, शरीर, विज्ञान. आणि हे विज्ञान म्हणजे सहा विज्ञान थोडक्यात: चक्षु विज्ञान, सरतुर विज्ञान, घ्राण विज्ञान, जिव्हा विज्ञान, मनोविज्ञान, हे काया विज्ञान. हे सगळं जे आहे हे ह्या जाणीवांमध्ये ते दडलेलं आहे, तृष्णा दडलेली आहे. आणि हे सगळं जे आहे हे संस्कारामुळे होतं. आणि संस्कार हे अविद्येतून आलेले आहेत, अज्ञानातून आलेले आहेत. म्हणजे त्या तृष्णेच्या मुळाचा, उगमाचा शोध घ्यायचा प्रयत्न केला तर आपण अविद्येपर्यंत पोहोचतो, अज्ञानापर्यंत पोहोचतो. आणि त्याचं सरळ स्पष्टीकरण असं आहे की अविद्या, अज्ञान म्हणजे मला कळतच नाही, मला माहीतच नाही. माझी अपेक्षा आहे सुख मिळावं, पण मला दुःख नाही कळत. दुःखाचं मूळ कळत नाही, दुःखाचं कारण तृष्णा कळत नाही, तृष्णेचं कारण अज्ञान कळत नाही, अविद्या कळत नाही, माहीतच नाही. मला माहीतच नाही, हेच माहीत नाही. आणि त्याच्यामुळे तृष्णेचा शोध लागत नाही, म्हणजे चित्ताचा शोध लागत नाही. आणि चित्ताचा शोध लागत नाही, चित्त कळत नाही.
त्यामुळे दुःखमुक्ती जरी आपल्याला ती अ, पाहिजे असली, म्हणजे सुख, दुःखमुक्ती म्हणजे सुख, जरी आपल्याला सुख आनंद पाहिजे असलं, दुःखमुक्ती पाहिजे असली, तरी ती कशी मिळते हे नाही समजलं, म्हणजे अज्ञान, त्याच्याविषयीचं अज्ञान जोपर्यंत लक्षात येत नाही आणि त्याच्यातून बाहेर पडत नाही, म्हणजे प्रज्ञा, तोपर्यंत दुःखाचं कारण कळत नाही. दुःख समुदय कुठून निर्माण होतो, उदय कुठून होतो, म्हणून ते दुःखाकडे वळावं लागतं. म्हणून नकारात्मक शील जी आहेत ती नकारात्मक दिली, ते मुद्दाम दिलेली आहेत. कारण सकारात्मकता, चांगलं 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 हे अपेक्षा आहेत, परंतु चांगलं कुठून येणार आहे? वाईटाचं उच्चाटन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत चांगलं येतच नाही ना. पाणी शुद्ध कसं होईल? त्यातली अशुद्धता काढली तर. मला शुद्ध पाणी पाहिजे, शुद्ध पाणी पाहिजे, पण ते शुद्ध कुठून मिळणार? त्याच्यावर प्रक्रिया करावी लागते. त्या प्रक्रियेची वेगवेगळी तंत्र आहेत. आपण साधं तंत्र वापरतो, पाणी गाळून घेतो आपण, पण गाळून घेतलेल्या पाण्यातही आणखीन काही असे घटक विरघळलेले असतात का जे बाधक असतात. आपण कधी पाणी उकळून घेतो किंवा त्याच्यामध्ये जंतुनाशक टाकतो, किंवा आता एक काल परवा बातमी टीव्हीवर वाचली की आता समुद्राचं जे खारं पाणी आहे ते गोड पाण्यामध्ये रूपांतरित करण्याची योजना सरकारनं आखलेली आहे. आणि ते बरीच मोठी मशिनरी दाखवलेली आहे. तर ते खारं पाण्याचं रूपांतर गोड पाण्यात करणं म्हणजे अशुद्ध पाणी शुद्ध करणं. शुद्ध पाणी पाहिजे हे अपेक्षा आहे, पण कसं शुद्ध मिळणार? तर घाण पाणीच कळालं पाहिजे, घाण पाण्यावर काय प्रक्रिया केली म्हणजे ते शुद्ध होईल. तसं अशुद्ध चित्त, प्रदूषित चित्त, मल, त्याला चित्तमल म्हटलेलं आहे. चित्तमल समजल्याशिवाय चित्तशुद्धी होत नाही. आणि बुद्धांनी जे फोकस केलेला आहे तो मलावर, किंवा चित्त कशाने दूषित होतं. म्हणून आता हे आपण धम्मपदात पाहतो की हे धम्म, हे चित्त धम्म आहे, ते मनोधम्म आहेत. धम्मपद म्हणजे मनोधम्मपद आहे, किंवा चित्त धम्मपद त्याचाच भाग आहे. तर नुसतं चांगल्या चांगल्याचा सल्ला नाही देत ते. हे हे नकारात्मक ह्या गोष्टी पहा. क्रोधवर क्रोध वगो, म्हणजे किती. आता याच्यात साधारण 12-13 गाथा आहेत समजा. पण असं कितीतरी वेळा त्यांनी क्रोधाबद्दल सांगितलं असेल त्यांच्या हयातीमध्ये. किंवा याच्या पुढचा वग्ग मल वगोच आहे परत. मल, चित्तमल. याच्या आधी प्रिय अप्रिय, म्हणजे अप्रिय काय ते सांगितलेलं आहे. सुखासाठी सुखवग्गामध्ये दुःखच जास्त सांगितलेलं आहे. दुःख कशामुळे होतं याचं सगळं जे काही वर्णन आहे ते नकारात्मक मानसिकता कशा असतात तेच सांगितलेलं आहे, कारण ते दुःखाचं कारण आहे. त्याच्यातच त्याला ती तृष्णेची रूप आहेत. जाणीव जे चित्तामध्ये आहे. त्याच्यावरच त्यांनी फोकस केला. सुख पाहिजे, सुख पाहिजे म्हणून सुखाकडे ध्यान द्या, सुखात हे करा, सुखाची भक्ती करा, सुखात सुख देणार असं काहीतरी उभं करा, मग त्याची भक्ती करा. नाही, चित्ताकडे या, स्वतःमध्ये उतरा, कायेमध्ये उतरा, जाणीवा पहा, वेदना पहा, फिलिंग्स पहा, त्याचं कारण चित्त पहा, त्याच्या
त्याला दिशा देणारं, सक्रिय करणारं मन पहा, विचार प्रक्रिया पहा, इंद्रिय पहा, इंद्रियांचं भान पहा, चक्षु श्रोत्र घ्राण जिव्हा काया आणि मन. म्हणजे आत उतरायला सांगितलंय. अपेक्षेकडे नाही पाहायला सांगितलं. अपेक्षा कशामुळे पूर्ण होऊ शकतात? अपेक्षा ही गरज आहे, सुख ही गरज आहे, दुःखमुक्ती ही गरज आहे, पण कशी मिळणार? दुःखापासून पळ काढून दुःखमुक्ती नाही मिळू शकत. त्याच्यात शिरावं लागतं. अस्पृश्यता वाईट आहे, वाईट आहे, जाती व्यवस्था वाईट आहे, वाईट आहे म्हणून अस्पृश्यतेतून मुक्ती नाही मिळू शकत. जाती व्यवस्थेतून मुक्ती नाही मिळू शकत. ती अस्पृश्यता, ती जाती व्यवस्था, तो भेदभाव कुठे दडलेला आहे? कशात आहे? कशात सामावलेला आहे? त्याच्यात जोपर्यंत शिरत नाही आणि त्याचं रूपांतर होत नाही, त्याचं धर्मांतर होत नाही, तोपर्यंत अस्पृश्यता, जाती व्यवस्था, भेदभाव जाऊ शकत नाही. कारण तो मनात आहे, तो चित्तात आहे, आणि ज्याच्या चित्तात तो आहे त्याची ती जबाबदारी आहे. म्हणून हे व्यक्तिगत काम पण आहे. हे व्यक्तिगतच जास्त व्यक्तिगत साधना आहे. परंतु व्यक्ती हा समष्टी, म्हणजे काय म्हणतात, समाज. व्यक्ती हा सामाजिक प्राणी आहे. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. त्यामुळे व्यक्तिगत काम ते व्यक्तिगत राहत नाही, ते सामाजिक आपोआपच बनतं. पण शेवटी मुळाकडे जावं लागतं. मूळ शोधावं, दुःखाचं मूळ शोधावं लागतं. जसं बाबासाहेबांनी अस्पृश्यतेचं मूळ शोधलं, भेदभावाचं मूळ शोधलं, आणि त्याच्यात रूपांतर कसं होईल, मग त्याच्यासाठी त्यांनी योजना आखल्या. मग शिक्षण असेल, अर्थ किंवा पैसा असेल, उपजीविका असेल, कारण त्याच्यामुळे नकारात्मकता येते. हे ना, नीट जगता नाही आलं तर मग गुन्हेगारी निर्माण होते. विषमता असेल तर गुन्हेगारी निर्माण होणार, आणि विषमता असेल म्हणजे समता नसेल तर तो सामाजिक प्रश्न तर आहेच आहे. परंतु जो विषमतेमध्ये जगतो, जो भेदभावामध्ये जगतो, जो स्वतःला अस्पृश्य मानतो, कमी मानतो, तो जास्त दोषी आहे. म्हणून स्वतःकडे पाहावं लागतं. मला मला नाही तसं राहायचं, मला नाही त्याच्यात जगायचं. म्हणून 22 प्रतिज्ञासारख्या प्रतिज्ञा ज्या आहेत त्या व्यक्तिगत आहेत. पंचशील पण व्यक्तिगत आहे. समाधी आम्ही अलिप्त होईन, मी होईन, वेरमणी, शिक्षापदं, शिकवण मी ग्रहण करतो, म्हणजे व्यक्तिगत आहे. म्हणजे त्याच्यात शिरावं लागतं. व्यक्तिगत म्हणजे व्यक्तिगत जबाबदारी, आणि मग त्याच्यात उतरावं लागतं, शिरावं लागतं. का हे सगळं पाणातीपात कुठं आहे? आदिन दानाची भावना कुठं आहे? मिथ्याचाराची भावना कुठं आहे? चोरीची भावना कुठं आहे? मद्यपानाची भावना कुठं आहे? क्रोध कुठं आहे? कुठं आहे? त्याच्यात शिरावं लागतं. ते या कायेमध्ये आहे. म्हणून धम्मं कायेन पश्यति, या कायेत उतरावं लागतं. कारण कायेत क्रोध आहे. कायेमध्ये त्या क्रोधाच्या जाणीव आहेत, वेदना आहेत. क्रोध हे चित्तात आहे, त्याच्याविषयीचा विचार मनात आहे. तिथं प्लॅनिंग चालतं. हे क्रोधानुसार मी कसं अमुक एक नष्ट करील, कुठं बॉम्ब टाकेल, कुणाला
कोणाचं वर्चस्व खतम करील, ते मला कसं मिळेल, ते प्लॅनिंग जे असतं ते चित्तानुसार डोक्यात चाललेलं असतं, मनोधर्मात चाललेलं असतं, विचारात चाललेलं असतं. त्याचं जर भान नसेल, तर मग नुसतं जग शांत पाहिजे आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही युद्ध करू, परस्पर विरोधी विधान आहे ती. युद्ध करून काय शांतता आणता? युद्ध करून अशांतताच आहे आणि विनाशच आहे. क्रोधाला अक्रोधानं जिंकावं. क्रोध कमी कसा करायचा, त्याच्यासाठी क्रोधातच उतरावं लागतं. मग अक्रोध येऊ शकतो, म्हणजे क्रोधातून मुक्ती मिळू शकते. आणि क्रोधातून मुक्ती अक्रोधाने मिळणं, याचा अर्थ प्रॅक्टिकली क्रोधावर काम करणं आहे, क्रोध पाहणं आहे, त्याचं भान असणं आहे, त्याची सती असणं आहे. चित्तानुसती, ज्याच्यात लोभ द्वेष आहे तिथंच क्रोध आहे. ती चित्तानुसती नसेल, चित्ता चित्ता चित्ताचा जो परिणाम आहे, वेदना जाणीवा, त्याची सती नसेल, आणि ते ज्या कायेमध्ये आहे त्या शरीर, त्या कायेची सती नसेल आतून. आणि आतून आहे, वर्तन बाहेर आहे परंतु कारण आत आहे. उंबऱ्याच्या आत कारण आहे, उंबऱ्याच्या बाहेर वर्तन आहे, उंबऱ्याच्या आत कारण आहे. आपण सर्वसाधारण भाषा वापरतो आपण, परंतु ते दोन्ही एकत्रित आहेत. एकत्र, असं काही उंबरा दाखवता येत नाही, आत बाहेर दाखवता येत नाही. आत बाहेर ह्या काय म्हणतात, अं, क्रिया आहे, प्रक्रिया आहे. प्रक्रिया दाखवता येत नाही, प्रक्रिया कधी दाखवता येत नाही. प्रक्रिया आहे, समजून घ्यावी लागते. चहाला पाणी ठेवलं आणि पाणी उकळायला लावलं आणि त्याच्यात चहा पावडर टाकली, मग साखर टाकली, दूध टाकलं आणि चहा झाला. तर पाणी दिसतं, चहा दिसतो, पण मधली प्रक्रिया नाही दिसत. विरघळतं म्हणजे काय होतं ते समजून घ्यावं लागतं. हा, याला विरघळणं म्हणतात. पावडर कोरडी आहे, पाणी ओलं आहे, पाण्यात पावडर टाकली का ती विरघळते, पाण्याचा रंग बदलतो. साखर खडे आहेत, टाकली की ती विरघळते, त्याचा पाण्याचा तो काय म्हणतात पाक बनतो. साखर दिसेनाशी होते, खडे दिसेनासे होतात. मूळ चहा पावडर राहत नाही. दूध टाकायच्या आधी दूध असतं, पण चहातलं दूध दाखवता येत नाही. ते रंग सांगतो हा दुधाचा चहा आहे, चव सांगते हा गोड चहा आहे, पण ती प्रक्रिया नाही दाखवता येत. परिणाम दाखवू शकतो, परिणामाबद्दल बोलू शकतो. प्रक्रिया, आणि ती प्रक्रिया घडवून कसं आणायचं. क्रोध जिथं आहे, ज्या चित्तात आहे, त्या चित्तापर्यंत हाडामासाच. ते चित्तापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत चित्तशुद्धी नाही. म्हणजे आता क्रोधशुद्धी जणू काय इथं एवढ्या गाठी पोहोचतात. ते सगळं हिंसा शुद्धी, हिंसा असलेल्या चित्त, ती चित्तशुद्धी आहे. क्रोध असेल चित्तात तर ती चित्तशुद्धी आहे. अदिन्नदानाची भावना चित्तात असेल ती चित्तशुद्धी आहे. चोरीची भावना असेल का, म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, मुसावादाची भावना असेल तर ती चित्तात आहे. दारू प्यायची इच्छा चित्तात आहे, मनात आहे.
क्रोध मनात आहे, चित्तात आहे. तर तिथपर्यंत पोहोचल्यावर मग ते त्याचं रूपांतर अक्रोधामध्ये होतं आणि मग मग क्रोधमुक्ती होते. तसं साधू असाधू, चांगलं आणि वाईट, हितकारक अहितकारक, हित पाहिजे असेल तर अहित कशामुळे होतं हे समजलं पाहिजे. ती चर्चा आपण करतो. अहित कशानं होतं तर शिलाचरण न करण्यानं अहित होईल, किंवा क्रोधामुळं अहित होईल, किंवा तण्हामुळं, मागे आपण जसं पाहिलं तण्हा आहे, काम आहे, रतरहन आसक्ती दुःख आहे, प्रेम वगैरे वगैरे वगैरे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या दिसायला सगळ्या निगेटिव्ह आहेत, पण त्याच्यामुळेच पुढचे असाधू परिणाम आहेत. असाधू असे त्याचे परिणाम आहेत. पण साधू पाहिजे असेल, साधुत्व पाहिजे, चांगलेपणा पाहिजे असेल, तर असाधू दूर झालं पाहिजे. आता इथं इथं सांगितलं असाधुत्वानं साधुत्वाला जिंका, आणि साधुत्वाने असाधुत्वाला जिंका. पण साधुत्व हे असाधुत्वावरच अवलंबून आहे. अक्रोधावरच म्हणजे क्रोधावरच अक्रोध अवलंबून आहे. दान हे कंजूषपणा समजण्यावरच अवलंबून आहे, की मी मी का गोष्टी पकडून ठेवलेल्या आहेत, धरून ठेवलेल्या आहेत, ज्याच्यामुळे संकोच होतो, ज्याच्यामुळे हात, काय म्हणतात, दानमुद्रा, ही दानमुद्रा जी आहे, ही दानमुद्रा धरून ठेवल्यामुळे नाहीत. हे मुद्रांचा अर्थच तो आहे. दान देणं हे जास्त घेण्यामुळे आहे, म्हणजे आसक्तीमुळे पण आहे, आणि घेण्यामुळे उपादान, उपादान उपादान आत घेतो म्हणून बाहेर सोडतायत. म्हणजे उंबऱ्याच्या आतच ठेवायला पाहतो सगळं, म्हणून उंबऱ्याच्या बाहेर सोडत नाही. हा कद्रूपणा, कदरियंग, म्हणजे कद्रूपणा, संकुचितपणा, चिक्कू, काय म्हणतो आपण, चिक्कू आहे हा माणूस. हं. लोभी आहे. कंजूस धा- आहे. संधी साधू आहे. तो धरून ठेवतो, तो सोडत नाही, आणि न सोडण्याचा त्रास त्यालाच होतो परत. कारण ज्या गोष्टी धरून ठेवलेल्या आहेत, आसक्ती, त्या आसक्ती, ती सोपी गोष्ट नाहीये. आपले सगळे शरीरातले स्नायू ते धरून ठेवतात, नाही सोडायचं. आपला हात बघा, आपण एखादी गोष्ट धरून ठेवली तर केवढी ताकद लागते त्याला, नाही सोडणार. आणि ती ताकद फक्त हातातली नसते, अख्खं शरीराची ताकद त्याच्यामध्ये लागलेली असते. आणि दानाचं जे येतं अगदी सोपं आहे, म्हणजे मुक्तपणा, मुक्त होत आहे सगळं, शरीरच मुक्त होते. दान म्हणजे फक्त हात नाही देत, शरीर देते, शरीर अनासक्त होतंय. त्यातले जे ताणतणाव, प्रेशर, टेन्शन जे आहे ते कमी होत आहे. आणि धरून ठेवण्यानं ते धरणं ठेवतं मग प्रेशर, त्याचं टेन्शन, त्याची आकडन, जखडन, जखडला जातो. जखडणं, बंदिस्त अवस्था, त्याचा सगळ्या स्नायूंवर परिणाम आहे. त्याचा मेंदूवर परिणाम आहे, त्याचा डोळ्यावर परिणाम, कानावर परिणाम आहे, आपल्या शरीरातला म्हणजे हार्टवर परिणाम आहे, पचनक्रियेवर परिणाम आहे, किडण्यांवर प्रेशर आहे, पाठीवर प्रेशर आहे, खांद्यांवर, म्हणून खांदे दुखतात बघा आपले. मग आपण जरा टेन्शन आलं की असं जरा मोकळं करतो, किंवा मानेला झटका देतो, का धरून ठेवलेला आहे, पकड आहे, जखडलेला आहे, मोकळं. म्हणून व्यायाम व्यायाम जे सांगितले जातात ते ते जखडलेलं मोकळं करण्यासाठीच आहेत. योगा म्हणा किंवा तुमचे व्यायाम.
हे का मुद्दाम तसं का करायला लावलं जातं? मुद्दाम का हात वर करा, खाली करा, मान फिरवा, नाही का? आणि ते असं करा, असं करा, मागे करा, पुढे करा, क्लॉक वाईज, अँटी क्लॉक वाईज, हे सगळं का सांगितलं जातं? जखडलेलं आहे. कशामुळे जखडलेलं आहे? आतून पकडलेलं आहे, चित्तानं पकडलेलं आहे. सगळी मज्जासंस्था कुंठित झालेली आहे, कधी कधी ब्लॉक झालेली आहे, ब्लॉकेज होतं. कारण सारखं आखडून 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 त्या सगळ्या नसा अशा हे होत असतील, म्हणजे त्याच्यात काय म्हणतात, त्या जवळ येतात आहे. त्याचा मार्ग मोकळा नाही राहत, तो बारीक होत जातो. मग त्याच्यात काही ना काही संचय होतच जातो. म्हणजे आता हे आपण लॉजिकली बोलतो आपण, परंतु ते तसंच असणार आहे. कारण हे बाहेर काही जाणवत नाही असं आपल्याला. आपल्या स्वभावात आता ह्या कद्रूपणाचा किंवा ह्या संकुचितपणाचा, या पकडण्याचा, आसक्तीचा, म्हणजे दान नसण्याचा. दान म्हणजे देणं, सोडणं. दानाचा अर्थ सोडणं आहे. दानाचा अर्थ खरं म्हणजे देणं नाही. फक्त देणं नाही, ते सोडल्याशिवाय तर देऊ शकत नाही ना. आतमध्ये मूठ मूठ दाबून धरली आणि मी देतो असं असं म्हणत होत नाही. मूठ सोडावे लागते तेव्हा ते देणं होतं. तसं शरीरात पण, मनातून मन पण देत असेल तर ते दान आहे. नाही तर मनानं धरून ठेवलं आणि ते हातानं दिलं, तरी पण जो पाहिजे तो चांगला परिणाम नाही मिळत. म्हणून काही लोक दान देतात आणि म्हणतात माझं नाव द्या तिथं. कुठं मंदिराला दान दिलं, मग मंदिरात दगडावर माझं नाव करा. दवाखान्याला दान दिलं का माझा बोर्ड लावा. तुम्ही बघा आता काही धर्मदाय दवाखाने आहेत, आणि तिथं काही काही असे जे रूम रूम वगैरे काढलेले आहेत. अमक्याने ह्या रूमसाठी दान दिलं, आणि ह्या याच्यासाठी दान दिलं, आणि हे हॉल अमक्यांनी दिला, अशी नावं आहेत. हे दान नाहीच आहे. तुमचं नाव तिथं आहे म्हणजे तुम्ही ते नाव सोडलं नाही. आणि नाव ही व्यक्तिगत गोष्ट आहे. तो मी आहे, ती सत्काय दृष्टी आहे, ही धारणा आहे, ती पकड आहे, ते ध्यान तिथंच आहे. माझ्यातच ध्यान आहे. जिथं ध्यान आहे तिथं दान नाही, असे म्हणता येऊ शकते. म्हणजे जिथं पकड आहे, जिथं जखडलेलं आहे, तिथं रखडलेलं आहे. तिथं ते सुटत नाही. ते रखडले, सगळं तिथंच रखडलंय. आपणही तिथेच रखडलो. बंदिस्त आहोत, कैदी आहोत, बंदिवान आहोत. बाबासाहेबांच्या याच्यात जसे शब्द आलेले आहेत बुद्ध अँड धम्म मध्ये, कैद्याला ते कळतच नाही आपण कैदी आहोत. अविद्या, अज्ञान, भान नाही, सती नाही, जागृती नाही, त्यामुळं कळत नाही. अविद्या. आणि अविद्या असली का मग दुःख तिथं त्याच्या मध्ये दडलेलंच आहे. कारण अविद्येतून संस्कार विज्ञान धरणं पकडणं, अविद्या संस्कार विज्ञान नामरूप षडायतन, त्याचे सगळे पकडण्याचीच ही आहेत, लिंक आहे ती. पकडून ठेवण्याचीच लिंक आहे ती. अविद्या संस्कार विज्ञान नामरूप षडायतन स्पर्श वेदना तृष्णा उपादान भव जन्म जरा जाती मरण दुःख दौर्मनस्य उपायास आदळआपट रडणं गागणं छाती वडवणं गडबडा लोळणं, ते सगळं त्या सगळ्या त्या अविद्येचेच ते सगळे परिणाम आहेत. अविद्या म्हणजे ओळखत नाही आपण स्वतःला, अस्तित्व ओळखत नाही. अस्तित्व ओळखायला सुरुवात झाली की मग सत्य सापडतं. सच्चेन आलिकवादिनं, म्हणजे जे खोटं खोटं जे आहे
हे खोटं. सत्य जर नाही सापडलं तर मग खोटं चालूच आहे. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. जिथं खोटं आहे तिथं खरं नाही, जिथं खरं आहे तिथं खोटं नाही. त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. एकाच अस्तित्वाची दोन अंग आहेत ते. म्हणून सुख दुःख, यश अपयश, निंदा स्तुती, सत्य असत्य, कद्रूपणा, दान क्रोध अक्रोध, साधू असाधू, एकाच अस्तित्वाचे दोन भाग आहेत. आता इथं थोडस असं पण एक अर्थ अनुवादात काही ठिकाणी असं याच्यात पण तसंच दिसतंय ते, की दुसऱ्याच्या क्रोधाला तुमच्या अक्रोधानं जिंका, असं तो अर्थ बरेच लोक घेतात. मला वाटतं तसा अर्थ नाही. आपल्यातल्याच क्रोधाला आपल्यातल्याच अक्रोधानं जिंका. दुसऱ्याला जिंकू तेव्हा जिंकू, ते होईल त्याचा परिणाम. कारण आपण सामाजिक प्राणी आहोत. आपल्यामध्ये चांगुलपणा असेल तर वाईट माणसाला पण विचार करावा लागतो. ते इतर लोकांवर, समाजावर तो परिणाम व्हायचा तेव्हा होईल. परंतु माझ्यातला वाईटपणा हा माझ्यातल्या चांगुलपणाला मारतो, म्हणून मी दुःख भोगतो, हे माझं मलाच कळालं पाहिजे. मग मी त्या वाईटाचं निवारण करू शकतो, वेरमणी करून, त्याच्यातून अलिप्त होऊन. मग ते दुःख निवारण, निर्वाण, निर्वाण जे आहे ते आत आहे. वाण कळाली तरच निर्वाण. वाण म्हणजे तृष्णा. क्रोध कळाला तरच अक्रोध. असाधू कळालं, अहितकारक काय चाललंय आतमध्ये हे कळालं तर साधुत्व येईल. अबोध अवस्था कळाली तरच बुद्ध जन्म घेतात तिथे. बुद्धत्व बाहेर नाही. जिथं अबोध अवस्था आहे, जिथं अविद्या आहे, जिथं अज्ञान आहे, तिथं बुद्ध नाही. आणि जिथं सती जागृती आहे, जिथं बोध व्हायला सुरुवात होते, अविद्या दूर व्हायला सुरुवात होते, तिथं बुद्ध जे बीज रूपात आहेत ते डेव्हलप होतात. आणि मग त्याचं परिपूर्ण रूप जे आहे, संबुद्धत्व, संपूर्ण जागृत अवस्था, हा तो परिणाम आहे. ही गोष्ट बुद्धांना शेवटी लक्षात आलेली आहे. सिद्धार्थ गौतमांना आधीच सगळं सोडून दिलं. जे असाधू होतं ते सोडून दिलं. मग साधुत्वाची अवस्था आली. साधू साधू. आणि त्यांची दानाची प्रक्रिया ही तर राज्यत्याग केल्यापासूनच सुरू झाली. दान, अनासक्ती. आणि सत्य, हे तर सत्य म्हणजे धम्म म्हणजे सत्यच आहे. सत्य म्हणजे वास्तव, जे आहे ते खरं, यथाभूत ज्ञान दर्शन. जसं घडतंय तसं पाहणं, जे आहे ते पाहणं, ते सत्य. सत्य पाहिल्यावर असत्य आपोआपच गायब होतं. प्रकाश आल्यावर अंधार कुठं राहणार? प्रकाश पडल्यावर अंधार कुठे आहे असा प्रश्नच उरत नाही. सत्य दिसायला लागल्यावर असत्य कुठे आहे? क्रोध गेला तर क्रोध कुठे आहे? साधुत्व आलं, असाधू वाईटपणा कुठे आहे? अनासक्ती आली तर मग आसक्ती, कद्रूपणा, संकुचितपणा, ते कुठे आहे? तर एकातच आहे. दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ते असं सेपरेट करता येत नाही, वेगळं करता येत. आणि मला वाटतं ही गाथा दुसऱ्याला, दुसऱ्यासाठी नाही, दुसऱ्याच्या क्रोधाला आपण अक्रोधानं जिंकावं, दुसऱ्याच्या असाधुत्वाला आपण साधुत्वानं जिंकावं, दुसऱ्याच्या कंजूषपणाला आपल्या दानानं जिंकावं, असं ते नाही. त्या दुसऱ्याच्या असत्याला आपण सत्यानं जिंकावं. हे दोन्ही आपल्यातच आहे मुळात. बाहेर असेल ते, इतरांमध्ये पण असेल, पण ती जबाबदारी ज्याची त्याची आहे.
आपल्या वर्तनाने आपण तो परिणाम घडवून आणू शकतो, परंतु पहिला पहिला परिणाम तर आपल्यावरच झाला पाहिजे. पहिलं परिवर्तन, रूपांतर, धर्मांतर आपल्यामध्येच झालं पाहिजे. धर्मांतर म्हणजे धम्मांतर, अधम्माचं सद्धम्मामध्ये रूपांतर, अशा अर्थानं आपण धर्मांतर हा शब्द वापरतो. धम्मांतर. तर ही गाथा असं बरंच काही काही सांगते, असं चर्चा करता, चिंतन करता करता जाणवत आहे. थांबूया आपण इथे, म्हणजे मी थांबतो, तुम्ही बोला. आहे. धन्यवाद. धन्यवाद. क्रोधाने हा. क्रोध जर असेल तर क्रोधाने जिंकावं किंवा वाईटाला चांगलेपणाने, हे सगळं प्रत्यक्षात हे सगळं ठीक आहे, पण प्रत्यक्षात कसं करायचं? तसं अवघड जातं ते. प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. तीच तीच आणि प्रोसेस, प्रयत्न केले. तीच प्रक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. कसं हम्म, करायचं प्रत्यक्षात, हाच आपला खरा विषय, सतीचा विषय, जागृतीचा विषय हाच आहे की आपण काय करायचंय. कारण आपला पण प्रॉब्लेम आहे ना तो. आपल्यामध्ये रोग आहे, क्रोध आहे हम्म. आपल्यामध्ये. आत्ता दिवस हा, आपल्यामध्ये असत्य दडलेलं आहे. काही गोष्टी अशा असतात की सत्य नाही, पण आपण काय म्हणतात, ठोकून देतो. हा, आपल्यामध्ये हा. आपल्यामध्ये हम्म. वाईटपणा म्हणजे असाधुत्व आहे, आपल्यामध्ये पण आहे ना. त्याच्यामुळं त्याच्यातून कसं बाहेर पडायचं, हाच पहिला प्रश्न आहे. धम्माने आपला प्रश्न आधी सुटला पाहिजे, असं माझं मत आहे. पहिलं माझं हे काय करायचं हे मला, हा प्रश्न मला पडला पाहिजे. माझं काय करायचं, इतरांना सांगू नंतर. नाही तर इतरांना शिकवत बसलो आणि माझं काय करायचं हेच मला नाही समजलं, तर मग नाही, ते उलट आपण जास्त प्रॉब्लेम, मी तर म्हणतो जास्त प्रॉब्लेम क्रिएट होतो त्यांनी, धम्माच्या बाबतीत. पंचशील हा. पंचशील पंचशील हे फार महत्वाचं आहे याच्यात. हा. हम्म. आणि मगाशी आपण उल्लेख केलाय की स्वतःच्या क्रोधाला अक्रोधाने आपण हा, म्हणजे जिंकावं क्रोधातून किंवा मुक्त कसं व्हायचं, तोच अक्रोध. हम्म, स्वतःच हे त्याचं हे म्हणजे तो काय म्हणतो, क्रोध क्रोध शुद्धीकरण जाणवला करावं. पाहिजे, असेल तर तो जाणवला पाहिजे, हा. त्याचं चित्ताचं स्वरूप लक्षात शुद्धीकरण आलं पाहिजे. हा, दानके सर, तुम्हाला म्हणजे मुद्दाम लगेचच्या लगेच तिथं आपण येतोय ते, तुम्हाला अडवत हा. नाही मी, पण नाही क्रोध. नाही अडवायचं. हा हा. तुम्ही काय अडवत नाही हा आम्हाला. हा हा आम्ही बोलतच नाही जास्त, आणि जे बोलतो ते मोजकच असतं. आणि अपेक्षा तुमच्याकडून जास्त असते आमची. हा. आणि अंतर्मुख आपण नेहमीच उल्लेख करता की अंतर्मुख तुम्ही सगळेच होता, हे मला जाणवतं. जाणवते मला, आणि बरोबर आहे. अ, ती अवस्था बरोबर आहे. तर काही वेळेला आपल्या ज्या भावना आहे, आपले जे विचार आहे, ते काही वेळेला आम्ही व्यक्त करू शकत नाही. व्यक्त असं पण करता आहे. बरोबर बरोबर अ, बरोबर. कारण त्याच्यामध्ये मोगमपणा पण असतोय, हो हो आत्मविश्वास पण पाहिजे. हो हो हो. तुम्हीच बोललाय की सामर्थ्य असल्याशिवाय हा हा, समर्थ पण थोडं होऊ तरी शकत बोला, नाही. अशी माझी अपेक्षा. थोडं तरी बोला, म्हणजे कसं आहे की खूप नका बोलू, म्हणजे जिथे ज्या नाही गोष्टी आपल्याला त्याच्या पुढे पूर्ण. जाणार नाही. हा तुम्ही बोलला तर पुढे जा. चर्चा व्हावी ही अपेक्षित आहेच. हा हा. पण प्रत्येक वेळेला अपेक्षा पूर्ण होईल असंही मात्र नाही. नाही, माझी अपेक्षा नाही, पण बोला, व्यक्त व्हावं. त्याच्यामध्ये मुख्य मुद्दा काय, व्यक्त व्हा. आणि हं. व्यक्त होण्याचा दुसरा एक मतितार्थ असा आहे माझ्या दृष्टीनं, की आपण जे काम करतो स्वतःसाठी, तेच आपल्याला इतरांसाठी नंतर करायचं आहे. त्याचा अर्थ व्यक्त होणं आहे. हं.
कल्याण मित्र. हा, इतरांचं कल्याण मित्र बनता आलं पाहिजे, आणि कल्याण मित्रता संपूर्ण धम्म आहे असं बुद्धांनी म्हटलेलं आहे. हे बरोबर. ज्याला जमतं ना, इतरांच्या हिताचं काम आपल्याकडून झालं पाहिजे, आणि ते शो नाही करायचा तो. आता असं नाही, हा मी आता इतरांचा कल्याण मित्र आहे असं काय छाती ठोकून ते सांगण्याची गोष्ट नाही ती. ती खरं म्हणजे हिडन गोष्ट आहे ती अशी हम्म. आतली गोष्ट आहे. ती सांगण्याची नाही, हा मला आता लोकांचं कल्याण करायचे आणि लोकांचा कल्याण मित्र बनायचे, आणि असं शो नाही तो. इट इज नॉट शो. ते कर्तव्य आहे, आणि ती एक नैसर्गिकपणे घडणारी गोष्ट पण आहे. तुम्ही स्वतःचं हित केलं तर तुम्ही समाजात गेल्यावर दुसरं काय करणार आहे? तुमच्याकडे धन आहे, तर तुम्ही, धन असेल तर दान आहे ना. पण धनच नाही, कोणते असो धन, तुमचं आर्थिक धन असो, नाही तर शिलाचं धन असो, नाही तर तुमच्याकडे आत्मविश्वासाचं धन असो, नाही तर ज्ञानाचं धन असो, नाही तर धम्माचं धन असो, ते धन तर सगळ्यात मोठं. सब्बदानं धम्मदानं देनाती. ज्याला धम्म समजला, त्याचं दान हे सगळ्यात मोठं मानलेलं आहे. तर त्याचं कारण असं आहे की इतर कमी येत असं त्याचा अर्थ नाही, पण धम्म समजला म्हणजे मुक्ती समजली, दुःखमुक्ती समजली, तर तीच माणसांची आणि प्राणीमात्रांची सगळ्यात मोठी गरज आहे. आणि ती गरज जर आपण भागवू शकत असलो आपल्या परीनं, आपल्या क्षमतेनुसार, तर ते फार मोठं काम आहे. म्हणून धम्मदानं सब्बदानं दिना, सर्व दानांमध्ये धम्माचं दान हे श्रेष्ठ आहे असं म्हटलेलं आहे. परंतु इतर दान त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. म्हणून कधी कधी अर्थदानाला पण धम्मदान म्हणतात. हम्म. हा, इन जनरल असं आहे. हा, इन बऱ्याच जनरल. वेळेला पैसे दिले की लोक म्हणा, हा धम्मदान मिळालं. धम्मदान नाही ते, पण ते दान आहे. त्याला म्हणजे काही नुसते पैसेच देता असं आपण त्याचं आपण मूल्य कमी नाही करू शकत. ते दान नाही, धम्मप्रचारासाठी. ते त्याच्यामध्ये धम्म चांगल्या भावना पण असतात. हा, त्याच्यामध्ये हा. सद्भावना खरोखर सोडलं असेल ते, तर हा. ती फार मोठी गोष्ट आहे. जबरदस्ती नको, जबरदस्ती नको. हा, जबरदस्ती नाही त्याचा. हम्म. देण्याच्या भावनेतून देणं झालं पाहिजे. घेण्याच्या भावनेतून जर देणं झालं तर मग तो प्रॉब्लेम आहे. तो देणाऱ्यासाठीच प्रॉब्लेम आहे. पण तरी त्याचं मोल आहे. जरा विचारायचं होतं. परत बोला. दानाच्या बाबतीत विचारायचं, जे स्वकष्टाचं आहे ते दिलेलं दान, पण इतर मार्गाने मिळवून जे देतात ते दान कसं काय होईल? ते मोकळं होण्यासाठी आहे. हम्म. इतर मार्गातून मिळालेलं धन जेव्हा देतात, ते कधी कधी मनावरचं ओझं कमी करण्यासाठी पण आहे. पण ते दान होऊ शकत नाही ना. ते दान होऊ शकतं, परंतु ते सोडलंय का त्याच्यावर अवलंबून आहे. सोडलं असेल, मुळातच ते जर अकुशल मार्गाने मिळवलेलं असेल, तर ठीक आहे. नंतर एक पश्चाताप आहे, त्याच्यामध्ये पश्चाताप पण दडलेला असतो. म्हणून काही लोक जे आहेत ना, म्हणून आता ते जे नावांचा आपण मगाशी जो उल्लेख केला ना, हॉलला नाव देतात, दवाखान्यात हम्म. दान देतात, आणि बोर्ड माझ्या नावाचा लावतात, तर ते सोडलेलं नसतं ते. त्याच्यामध्ये एक पश्चाताप पण दडलेला असतो. किंवा हे हे पैसे दिल्याने मला पुण्य मिळेल, आणि मग मला ते आध्यात्मिक त्याच्यामध्ये भावना आहे ती, की हे दिल्यानं मला पुण्य मिळेल, पुढचा जन्म चांगला मिळेल, किंवा शांतता मिळेल. पण ती खरंच मिळते की नाही ते त्या व्यक्तीलाच विचारलं पाहिजे. तुम्ही हे दिल्यानंतर तुम्हाला शांतता मिळते का? नाहीतर तो जर सारखं हेच सांगत असेल पुढं, हे आपल्यामुळे झालंय, ते आपण दिलेलं आहे ते. आपण स्वतःला आपण म्हणतो ना तो. आपण दिलेलं आहे, मी दिलेलं आहे, म्हणजे माझ्यामुळे झालं.
तर हे असं जर असेल तर त्याच्यासाठी ती नवीन अडचण आहे. म्हणजे ते सोडलं नाही, ते दान त्यांनी सोडलं नाही, त्यामुळे ते खऱ्या अर्थाने दिलं नाही. फुकटचं मिळालंय ते कोणी सोडू शकते. नाही सोडत, हा? फुकटचं पण नाही सोडत. कारण फुकट त्याच्यासाठीच असतं का ते तृष्णे, म्हणजे ते धरूनच ठेवण्यासाठी ते ओरबाडलेलं पण असतं ना. ते सोडण्यासाठी थोडंच कमावलेलं असतं ते. उलट ते घेण्यासाठी न धरून ठेवण्यासाठी आणि माझं माझं म्हणण्यासाठी ते आहे. परंतु त्याच्यातून जे काही दुष्परिणाम होतात नंतर, त्याला मात्र तोंड द्यावं लागतं. हे कमावताना लक्षात येत नाही, किंवा मिळवताना, किंवा दाबताना, म्हणजे भ्रष्टाचार, तर त्याचे काय भयंकर परिणाम होतात हे सध्या जी केस चाललेली आहे त्याच्यावरून आपण लक्षात घेऊ शकतो.